नमस्कार मंडळी, विषय वेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी राजेश परब. मंडळी, माझा सिंधुदुर्ग रहिवासी संघ दिवा यांच्या वतीने नुकताच एक महाजुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिव्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. मोठमोठे दिग्गज सिंगर, वादक यांनी त्यात सहभाग घेतला होता आणि या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते आमच्या कोकणचे बुलंद आवाज तो म्हणजे राजा सामंत. आणि यांनी जे काय निवेदन केलं ना, अफलातून होतं आणि त्या निवेदनामुळे त्या कार्यक्रमाला चार चांद लागले. तर तुम्हाला ऐकायचं आहे का ते निवेदन? तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त राजा सामंत आणि राजा सामंत यांचं निवेदन ऐकूया. अफलातून, मी फॅन आहे तू यांच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवलाय. या कार्यक्रमामुळे जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन सुप्रसिद्ध गायक कलाकार जगदीश चव्हाण प्रार्थना कुंडलिकावरती हरिविठ्ठल नामाचा जयघोष करतील आणि जयकाराच्या गीताने हा सुरेल जुगलबंदीची सुरुवात करतील. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ देत. 100% येणार. ही सात्संगत एक कसब ज्याला गवसलं ना, तो माझ्या मते मृदंग हुसतात किंवा तबला हुसतात. माझा अनुभव नेमकं तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाही तर बऱ्याच वेळा गायकीच्या अंगानं सात्संगत करणारे कलाकार असतात. ते कलाकार सात्संगत करण्याच्या ऐवजी साडेसाती करतात. मग गाण्यातला भावार्थ मेंढा होतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे मृदंग बोले ताकद धा. ताकद धा म्हणजे ताकद लावून तो वाजवायचा नसतो. ताकद आणि धा. तबला बोले धिन तिरकिट दिन, कारण तबला मादीच्या अंगानं बोलत असतो. आणि हा दुहेरी संगम ज्यावेळी साधला जातो ना, त्याला दुग्ध शर्करा योग असं म्हटलं जातं. आणि तोच साक्षात्कार या ठिकाणी अनुभवता आला. त्यामुळे गायक कलाकारांबरोबर वादक कलाकारांसाठी सुद्धा एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. आज सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे साऊंड ऑपरेटरची. कधी कधी साऊंड ऑपरेटरचा अभिमन्यू सुद्धा होतो आणि ते चक्रायू भेदणं मुश्किलीचं होऊन जातं. कारण कधी कधी काय असतं माहिती आहे, अपेक्षित असलेलं व्होल्टेज पण मिळत नाही. कारण ते व्होल्टेज गायक कलाकार किंवा साऊंड ऑपरेटर आपल्या खिशातून आणत नाही. त्यामुळे तो एक कार्यक्रमाचा भाग असतो. तरी पण साऊंड ऑपरेटर आपल्या परीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. जयकाराच्या गीतानंतर परमेश्वराच्या रूपाचं वर्णन घडवणारा किंवा दर्शन घडवणारा रूपाचा अभंग आपल्यासमोर कैलास कडव सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ देत. दिवावासियांची खऱ्या अर्थानं वावा केली पाहिजे. कारण हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या का असेना, काही संस्कार संपन्न महिला भगिनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या. खूप बरं वाटलं. कारण सध्याच्या घडीला बॅटरी घेऊन हे वातावरण शोधावं लागतं. कारण कसं आहे माहिती आहे, 4 दिवस सासूचे पुढचं पाऊल गोजीरवाण्या घरात, राणा बघितल्याशिवाय अन्नाचा घास कोणाला गोड लागत नाही हो. गणेश चतुर्थी भदनाक गावचा होता, आमचे म्हशी पाण्यात बसलेले. गणेश चतुर्थी भदनाक गावचा होता, आमचे म्हशी पाण्यात बसलेले. थैसून एक अनुभवाची सिधोरी गाठीशी असलेलो धनगर जाय होतो. तो शाळा कॉलेजमध्ये जाऊत नाही होतो, परंतु पक्को मालवणी होतो. तो सटकन फटकन माका सांगान मोकळं झालो. राजा सामंत भदनाक गावचा असा तर मडकुळ घ्यावा आणि म्हशींका हामडा. कारण पाण्यात बसलेली म्हस आणि सिरियल बघून बसलेली बाई कधी उठात ना सांगा केवचा नाही. असं वास्तव घराघरामध्ये असताना काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या संस्कार संपन्न महिला भगिनी पाहिल्या. खूप बरं वाटलं.
काही जिजाईच्या रूपात असतील, काही जनाईच्या रूपात असतील. आणि त्यामध्ये एक आजोबा सध्याच्या घडीला सक्का भाऊ सख्या भावाला टोपी घालतो, सक्का मुलगा सख्या बापाला टोपी घालतो, पण स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्यावर टोपी घालण्यासाठी वारकऱ्यांची संस्कार संपन्नता मिरवावी लागते. आणि ते हवं, त्यांचं नाव मला माहिती नाहीये, परंतु वारकऱ्यांची लौकिक प्राप्त टोपी त्यांनी डोक्यावरती अबाधित राखली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. अशा संस्कार संपन्न भजन रसिकांचे आशीर्वाद घेऊन गजर सादर करतायत भजन परंपरेच्या संप्रदायाप्रमाणे. आणि त्यानंतर भावपूर्ण ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर केला जाईल. केलं पाहिजे, जेणेकरून तंटा न होता संवाद साधला जाईल, चिंतन होईल, मनन होईल आणि त्यातून एकीचं बळ टिकून राहील. पुढचं सादरीकरण घेऊन येत आहेत आल्यानु संसारा हा भावपूर्ण अभंग कैलास कडव यांनी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अप्रतिम साथसंगत या ठिकाणी लाभली, त्यामुळे त्याच्यातील भावार्थ तुमच्यापर्यंत पोहोचला. आता यानंतर तबला पखावाज जुगलबंदी या ठिकाणी एक 20 मिनिटात सादरीकरण केलं जाईल. कराचे अधिपती नटसम्राट असा वारसा आहे हो. हा जुना वारसा का सांगतो, कारण त्या काळात सोशल मीडिया नव्हतं. आता सकाळी घडतं ते दुपारी कळतं, दुपारी घडलं ते संध्याकाळी कळतं, संध्याकाळी घडतं ते मध्यरात्रीला कळतं आणि मध्यरात्रीला घडतं ते पहाटेला कळतं. बरोबर आहे ना संजय गावडे बुवा? माझ्याकडे सातबारा असल्याशिवाय मी धडे वाटप करत नाही आणि मी धडे वाटप केलेलं त्याच्यावरून वाद कधी होत नाही, संवाद साधला जातो आणि त्यातून प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन अबाधित राहतं. तबला पखवाज जुगलबंदी सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत, वाद्यांची जुळाजुळव करून घेतात, त्यामुळे तुर्तास माझ्या शब्दकोशांना विराम देतो. सचिनच्या जीवनात ठरला तसं तळवलकर सरांनी तुमच्या स्तुतीपर्णांची खुल्या दिलानं वावा केली, कारण ती तुमच्या कर्तबगारीची पोचपावती होती. आज तो अविस्मरणीय साक्षात्कार या ठिकाणी तुमच्या समोर सादर करण्यासाठी कृष्णा साळुंके सज्ज होत आहेत. त्यांच्या बरोबरीनं कुमार सोहम गोराणे तरुणदमाचा तबलावादक आहे आणि अतिशय सुंदर क्लिअरिटी तबल्यावरती आपण त्याची अनुभवली, ऐकली. आपल्या परीनं तो या ठिकाणी आव्हानाचं शिवधनुष्य लिलाव पेलण्यासाठी सज्ज होतोय. या दोन्ही कलाकारांसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. किंवा मित्रहो प्रतापबुवा पाटील असोत किंवा शंकुनाथ पडगेकर असोत किंवा मित्रहो तुमचे भिल्लारे सर असोत, अशा दिग्गज कलाकारांबरोबर अनेक कार्यक्रमात मी सातत्याने सादरीकरण केलं आहे. अर्थात आईवडिलांची पुण्याई आणि कलेचा दाता कलेश्वर तो माझं ग्रामदैवत आहे, त्यामुळे अशी व्यासपीठं माझ्यासाठी चालत येतात. या आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी या मंडळाच्या प्रत्येक सदस्यांचा मी मनपूर्वक आभारी. एवढ्या हुस्ताद गायक आणि हुस्ताद वादक कलाकारांमध्ये मला त्या योग्यतेचं तुम्ही ठरवलं. एकदा दिवाकरांसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. हे मागे बसले ते सुद्धा प्रतिम मृदंगासाठी लयकारी करतात. समोर बसले मृदंग उस्ताद, तबला उस्ताद डॉक्टर दादा परब, जे सध्याच्या घडीला जगविख्यात गायक स्वराधीश भरतकुमार बळवल्लींना साथसंगत करतात. अलीकडेच फाटे सरांबरोबर त्यांची गायनाची मैफिल झाली आणि प्रत्येक समेला तुम्हाला टाळ्या मिळत होता. कारण काय माहिती आहे, तुम्ही जे सादरीकरण करत होता ना ते अप्रतिम समेला सुटत होतं. आणि सोनाराला सोन्याची पारख असते, तो माणूस त्या अँगलने बघत असतो आणि ते वादक कलाकारासाठी अनोखं सर्टिफिकेट असतं आणि ते तुम्हाला आज प्राप्त झालंय. एकदा कैलास बुवांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. भैरवी गातो जाता जाता, माझी मनी मृदंग वाजे तकद्धा तकद्धा.
कसं आहे माहिती आहे, कृष्णा साळुंके यांना ते गमक कळतं. ताकद लावून तो वाजवायचा नसतो, सॉफ्ट एकदम मक्खन चाटी. आणि म्हणून सांगतो की वादक कलाकार किती वाजवतो त्यापेक्षा काय वाजवतो याला महत्व आहे. बरोबर आहे ना. समुद्रामध्ये पाणी किती आहे त्याहीपेक्षा त्याच्या लाठा किनाऱ्याला किती येतात त्याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण त्या लाठा ज्यावेळी रुपेरी वाळूचं चुंबन घेऊन जातात ना त्यावेळी समुद्र किनाऱ्याचं दृश्य विलोभनीय दिसतं. आणि त्यानंतर गायक कलाकार गाणं तयार करतात, सागर किनारे दिल ये पुकारे. आणि ऋषी कपूर सुपर डुपर हिट ठरतो. परंतु त्यासाठी वातावरण पोषक असावं लागतं आणि ते वातावरण कोण करतो माहिती आहे, वादक कलाकार. आणि ते वादकाचं गमक यांना अवगत आहे हो. यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. मनपूर्वक आभार. कारण इतक्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात काही चांगल्या गोष्टी सादर करता आल्यात. भैरवीनं या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी जगदीश चव्हाण सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा आभार मानतो. एका मिनिटात आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ दिवा मुंबई शहर या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी मी कुणकेश्वर कलेश्वर रामेश्वर लिंगेश्वर आई भराडी यांच्या चरणी प्रार्थना करतो की भविष्य काळात प्रत्येकाला निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, प्रत्येकाचा संकल्प सिद्धीस जाऊन दे, प्रत्येकाच्या घरामध्ये सौख्य सदोदित नांदून दे. त्यांची मुलं शिक्षण क्षेत्रात सध्याच्या घडीला मार्गक्रमण करतायत, त्यांना शिक्षण क्षेत्रात उत्तीर्ण होण्यासाठी चांगले गुण प्राप्त होऊन देत, नोकरी व्यवसायात सदोदित त्यांना आर्थिक बरकत प्राप्त होऊन दे अशी मी या सर्व देवांच्या चरणी प्रार्थना करतो. तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि सगळं बघून झाला काय घंटा वाजवत विसरायला नको. धन्यवाद.